ग्रुप बीच्या मेन्सची फर्स्ट जी की आहे ती आलेली आहे आणि आता काही पोल सुरू वगैरे झालेले आहेत. मी पण माझ्या टेलिग्राम चॅनलवरती एक पोल टाकलेला आहे. मी ओपन पोल टाकलेला आहे. क्लासेसवाले जे करतात ते P1 टाका, P2 टाका, मग तुमचा कोड टाका, असं मी काही केलेलं नाही आहे. कारण मुलांना ना कमी स्कोर येतो, मुलं पार्टिसिपेशनला थोडं हो नाही चालू आहे त्यांचं. काही काही मुलांची तर हिंमतच होत नाही. इव्हन माझीसुद्धा हिंमत नाही झाली की मी माझे मार्क्स चेक करू शकेल. आणि प्रयत्न खूप केलेले होते आणि खरं तर मुलीला सांभाळून आणि घर सांभाळून करणं माझ्यासाठी फार हार्ड होतं. पण मी करायची, म्हणजे रात्री जागून वगैरे करायचे मी अभ्यास आणि त्या मानाने मला पेपर एवढा खास नव्हता गेला. मला आयडिया होती की मला एवढे छान मार्क्स येणार नाही, पण तरीसुद्धा मला पेपर चेक करण्याची हिंमत नाही झाली आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत होणार आहे. ज्यांनी ज्यांनी अभ्यास केला त्यांच्या बाबतीत हे होणार आहे. मुलं पार्टिसिपेट करत नाही आहे पोलमध्ये. मी काही 1-2 टीचर्स जे आहे ओळखीचे त्यांना विचारलं तर ते म्हणे की आम्हाला जे मेसेज यायचे प्रत्येक वेळेला प्रिलिम्सला येतात किंवा आधीच्या मेन्सपर्यंत यायचे तसे रिस्पॉन्स येत नाही. 8-10 मुलांनीच फक्त पाठवलेलं आहे. मुलं चेकच करत नाही आहे. मी पण नाही चेक केलं. मी माझ्या एका फ्रेंडला माझ्या आन्सर शीट पाठवलेलं होतं तर त्याने चेक केलं आणि त्याने मला एक अंदाज दिला. मी त्याला म्हटलं डायरेक्ट स्कोर नको सांगू तुम्हाला. तर तो बोलला की हां ठीक आहे, म्हणजे असा स्कोर नाही आहे की सिलेक्शन होऊन जाईल. पण एकदमच खराब स्कोर आहे असं काही नाही आहे असं त्याने मला सांगितलं आणि त्यापुढे मी त्याला काहीच विचारलं नाही. त्यामुळे मी पार्टिसिपेट करेल का अशा पोलमध्ये? तर नाही, मी पोल नाही करू शकत. कारण मला माहितीच नाही ना माझा स्कोर किती आहे. असं बऱ्याच मुलांचं झालं. जे 2-4 ओळखीतले आहेत त्यांना मी विचारलं, ते बोलले की आम्ही अजूनपर्यंत चेकच नाही केला वगैरे. काही काहींनी चेक केला कारण की तो फिअर काढून टाका ॲक्च्युली. काढून टाका तो फिअर, कारण उद्या परवा तुम्ही परत करणारच आहेत चेक. करणारच आपण. मी उद्या परवा माझ्या फ्रेंडला विचारणारच आहे की सांग मग आता किती मार्क्स पडले होते मला. तर तो फिअर मी तर म्हणते आजच रात्री काढून टाका. आणि काही काही मुलांचे स्कोर चांगले आलेले आहेत. मी पोल टाकलेला आहे त्यामध्ये माझं आता टेलिग्राम चॅनल अजून 4-5 दिवसच जुनं आहे आणि खूप पार्टिसिपेशन अजून एवढं नाही आहे. त्या मानाने मला बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स आलेला आहे आणि त्याच्यापैकी काही मुलांनी पार्टिसिपेट केलेलं आहे. तर 100-150 मुलांनी पार्टिसिपेट केलं आहे अजून पोलमध्ये आणि त्यापैकी आहे 25-30 मुलं आहेत जे 140+ सांगतायत. तर ते किती खरे किती खोटे हे नाही सांगू शकत मी. पण सांगणारे सांगतायत तर कारण इथे नाव रिव्हील नाही होत तर आपण बिलीव्ह करून चालू की होतंय. म्हणजे तेवढंच त्यांचा स्कोर आहे. 130-140 मध्ये बऱ्यापैकी गर्दी दिसते. जेवढ्या छोट्या सॅम्पलमध्ये सांगते मी तुम्हाला. पूर्ण ओव्हरऑल नाही सांगत आहे. तर गर्दी तिथे दिसते. तर आपण असं धरून चालू आहे जिथे गर्दी दिसते ना त्याच्यावरती जे SR, ST आहे त्यांचे स्कोर कट होतात. आणि PSI जिथे गर्दी आहे ना तिथे कुठेतरी त्याच्या आधात-मधात कुठेतरी बसेल असं अंदाज आहे. तर तुम्ही बघू शकतात की काय पोल आलेला आहे. तुमचा पण तिथे टाकू शकतात. त्यानुसार तुम्हाला थोडंसं मनाच्या समाधानासाठी मी म्हटलंत की एवढ्या कमी मुलांवर नाही कळत. 10,000 मुलं बसतायत त्यातले 1,000-2,000 ने जरी दिले ना तर हा खूप छोटा पोल होतो. आणि जे मुलं ॲक्चुअलमध्ये अभ्यास करणारे असतात ना ते अशा पोलमध्ये बऱ्यापैकी पार्टिसिपेट सुद्धा करत नाही. जे घाबरत असतात ते जनरली पार्टिसिपेट करतात पोलमध्ये आणि जाऊन बघतात. तर हा तुम्हाला स्कोर सांगणार नाही आहे की कट ऑफ किती जाईल. तर या कट ऑफच्या चर्चेमधनं आता मी तर एवढंच सांगेल की बाहेर पडा. आणि आज तुम्ही काय करा, जर तुम्ही तुमचा स्कोर चेक केलाय तो 130च्या खाली आहे, तर तुम्हाला वाटू शकतं की मी खूप कमी परफॉर्म केलंय, खराब परफॉर्म केलेला आहे. तर असं परफॉर्मन्स एका दिवसावर तुमचं ठरत नसतं. तिथे ॲक्च्युअली जो GSचा पेपर होता तो GSच्या पेपरमध्ये तुमचं सिलेक्शन कसं राहिलं आहे त्यावरती आहे. ज्यांनी मॅथ्स पहिले सिलेक्ट केलं त्यांना बेनिफिट झाला आहे. काही-काहींनी मॅथ्स शेवटी घेतलं, त्यांचं पूर्ण सुटलं नाही आणि पेपर लेंदी होता. त्यांना तिथे नक्कीच तोटा झालेला आहे. तर तिथे सिलेक्शन काय झालं त्यावर आहे. त्यामध्ये पेपर पण असा होता की अनप्रेडिक्टेबल होता. म्हणजे थोडासा अनकन्व्हेन्शनल पेपर होता. दरवर्षी जसा पेपर येतो PYQ बेस वगैरे नव्हता. इंग्लिश पण पाहिलं ना तुम्ही तर व्होकॅब तर थोडी मॅच होते. पण जे क्वेश्चन्स आहेत त्यामधले जे लाईन टू लाईन आधी मॅच करायचे तसं काही लाईन आपण 0 एरर जर 5-6 वेळा करून गेलो ना, तिथे पूर्ण पेपर येतो आपल्याला. तसं काही झालेलं नाहीये. त्यामुळे मुलांचा गोंधळ उडालेला आहे. मराठीमध्ये जिथे स्कोर करण्यासारखा असतो तिथे स्कोर झालेला नाहीये. पॅसेज असे ज्यांनी पॅसेज घेतलेले पॅसेजवर टाईम घालवला आहे त्यांना सुद्धा तिथे तोटा झालेला आहे. तर ओव्हरऑल इथे हुशारी वगैरे काही नाहीये. तिथे त्या दिवशी तुम्ही कसं परफॉर्म केलं आणि कुठे तुम्ही पेपर एनालिसिस करण्यामध्ये चुकलेले आहात. एनालिसिसला टाईमच किती मिळतो ना. तर तेवढ्यावरती ठरणार आहे की तुम्ही लिस्टमध्ये आहेत की नाही आहेत. तर मी तुम्हाला एवढंच सांगेल की जे झालं गेलं ते जाऊ द्या
आता आपण तो दिवस तर नाही बदलू शकत. आपल्याकडे टाईम मशीन नाही, की आपण आदल्या दिवशी जाऊन पुन्हा पेपर देणार. तर तो विषय आता सोडून द्या. हे वर्ष ॲक्चुअली 2026 जे आहे ते एक्झामचं वर्ष आहे. एम-पी-एस-सीचे बऱ्याचशा पेपर याच वर्षी होतात. आता प्रिलिम होतील. डिसेंबरमध्ये म्हणता मेन्स येतील. सरळ सेवेच्या एक्झाम्स पडणार आहे. वॅकन्सी चांगल्या येणार आहे. तर तुम्ही त्याच्याकडे आता फोकस करा. आज ज्यांना स्कोर कमी आहे त्यांना मी एकच सजेस्ट करेल, की आज तुम्ही अभ्यास नका करू. कारण की आज जर तुम्ही अभ्यास कराल ना, तर त्या मनावरची धूळ कधी निघणारच नाही. तर त्या जड मनाने तुम्ही अभ्यास करत राहाल. जे वाचतायत ते तुमच्या लक्षात येणार नाही. त्यापेक्षा बेटर आहे आज पूर्णपणे ब्रेक घ्या. मी तर इव्हन म्हणते आज काहीतरी छानपैकी खाऊन या. मी डायटिशियन आहे तरी मी पेशंटला हेच सांगत असते, की जे फूड असतं ना, ते आपली जीभ जितकी खुश असेल ना, तितकं आपलं मन खुश असतं. एक पाणीपुरीची पुरी आहे ना, आपला मूड पूर्ण चेंज करू शकते. त्यामुळे ज्याला जे आवडतं ना, ते आज बाहेर जाऊन खा. छानपैकी मूव्ही बघा. त्यानंतर आपण काय करतो सकाळी-सकाळी एकदम उठून बसतो. अलार्म वाजण्याच्या आधी मी उठते. माझा अलार्म वाजण्याच्या 5-7 मिनिट आधीच मला जाग येते, की माझा अभ्यास बाकी आहे. ओवी उठण्याआधी मी उठते, अभ्यास करून टाकते. तर ते उद्या मी करणार नाहीये. माझा स्कोर एवढा छान नाहीये, तर मी उद्या छानपैकी जास्त वेळ झोपणार आहे. कारण तिच्या सुट्ट्या सुरू आहेत. दिवसभर घरी असते. मला तिच्या स्कूलच्या टिफिनचा वगैरे यावेळेला टेन्शन नाहीये. मी आरामात उठणार आहे. नंतर तसंच तुम्हीही करा आणि दुपारी अभ्यास घेतला ना, सुरू केला तरी चालेल. पण जेव्हाही अभ्यास सुरू कराल, तेव्हा पूर्ण व्यवस्थित स्वतःला झोकून अभ्यास करा. अभ्यास सुरू केल्यावर मग ते 1.5 महिना तुम्ही बघू नका, की आता परत मनावरती ते यायला नको, की करू की नको करू अभ्यास. आणि तुमच्याकडे दुसरा पर्याय पण काय आहे ना, बाहेर तुम्ही बघाल ना, तर पॉलिटिक्स पण खूप जास्त तापलेलं आहे, युद्ध वगैरे चालू आहे. त्यामुळे ज्यांचे जॉब आहे ना, ते पण त्यांचं पण लेआउट होते. इव्हन माझा भाऊ IIT, IIMमधनं शिकलेला आहे. तो पण म्हणतो डोक्यावरती टांगती तलवार आहे, की जॉब जाईल की राहील वगैरे म्हणून. बऱ्यापैकी अनस्टेबल एन्व्हायर्नमेंट बाहेर आहे. तर तुम्ही बाहेर जाऊन पण काय करणार आहे? बेटर आहे की हे वर्ष तुम्ही असंच जे अभ्यास आहे तो तुमचा कंटिन्यू करा, प्रयत्न चालू ठेवा. काही ना काही ते होणारच आहे. जो अभ्यास करतोय तो प्रोबॅबिलिटी वाढवतोय त्याच्या सिलेक्शनची. गॅरंटी तर कसलीच नसते आयुष्यामध्ये. काही लोकं मी बघितलेली आहे खूप प्रयत्न केल्यावरती शेवटच्या क्षणाला म्हणजे आता माझे हसबंड डॉक्टर आहेत. त्यांचा एक मित्र होता. त्याने एम-डी केलं, मग डी-एम केलं, कॅन्सरचा स्पेशालिस्ट झाला. सगळं केल्यावरती त्याला वयाच्या 40व्या वर्षी हार्ट अटॅक आला आणि सगळं म्हणजे जेव्हा कमाई सुरू होणार होती तेव्हाच तो गेला. तर आयुष्याचा काही भरोसा नसतो. जितकं आयुष्य आहे तितकं आपलं प्रयत्न करत राहायचं. हातपाय मारत राहायचं. हाच आपल्याकडे एक उपाय असतो. म्हणून प्रयत्न आता सध्या तुम्ही करत राहा आणि असं नाहीये की या परीक्षेत तुमचं काही नाही झालं याचा अर्थ आयुष्यच संपलेलं आहे. तो KFCचा फाउंडर माहिती आहे तुम्हाला? त्याने वयाच्या 66व्या वर्षी हे सुरू केलेलं आहे. पण असं नाही की ते 66ला सुरू केलं त्याआधी त्याने काही केलेलं नसेल. त्याने आधी पण खूप साऱ्या ठिकाणी त्याचं खडे टाकून पाहिलेले असतील. कुठे लागतो, नाही लागतो. तर त्यानुसार त्याला 66व्या वर्षी त्याचा फायदा झालेला आहे. कारण त्याने त्याचे प्रयत्न सोडलेले नाहीये. तसंच तुम्हीही करत राहा. लोकांना नाही कळत. पॅरेंट्सला सुद्धा नाही कळत अशा वेळेला. बऱ्याचदा असं पॅरेंट्स सुद्धा आपल्याला बोलतात, की "काय करतेस तू?" असं नाही की मी खूप खुश आहे आणि मला कोणी बोलत नाही. मलाही बोलतात लोकं. पण किती शब्द मनावर घ्यायचे आणि किती सोडायचे हे तुमच्यावरती आहे. लोकांना कसं आहे ते तुम्ही आता ही म्हण पाठ केली असेल मराठीमध्ये. म्हणजे ते मांजरीला दूध दिसतं पण बळगा दिसत नाही. म्हणजे पुढची गोष्ट तुम्हाला दिसतंय, पण त्याच्यासाठी जे प्रयत्न लागणार आहे, त्यासाठी जो त्रास होणार आहे, तो आपल्याला दिसत नसतो. आपल्याला म्हणजे आपल्या नातेवाईकांना दिसत नसतो. आपल्या जवळच्या लोकांनाही दिसत नसतं. ते आपल्याला प्रेशराईज करत असतात. तर सध्या कोणाला स्कोर सांगू नका घरी. होतंय म्हणा, होतंय माझं आणि चालू ठेवा तुमचा अभ्यास. कारण की जोपर्यंत हा रिझल्ट लागेल ना, तोपर्यंत पुढच्या परीक्षा झालेल्या असतील आणि तिथे तुमचं होऊन गेलं, तर झालंच आहे ना मग तुमचं. तुम्ही खोटंही नाही बोललेले आहेत. मग प्रयत्न करत राहा. आणि मी एवढंच सांगेल आज मस्तपैकी खा, प्या, सकाळी उशिरा उठा आणि अभ्यासाला परत बसा. कारण की आयुष्य म्हणजे हेच असतं. तुम्हाला ग्रुप बीच्या पेपरला लास्ट इयरला एक प्रश्न आला होता बघा, पर्सिव्हरन्सचा मीनिंग विचारला होता. त्याचा अर्थ काय आहे? प्रत्येकाने सॉल्व्ह केला असेल. त्याचा अर्थ असा होतो, की अथक प्रयत्न करत राहणं. जेव्हा तुम्ही हारलेले असतात, जेव्हा तुमच्याकडे काही उपाय नसतो, जेव्हा तुम्ही अनसक्सेसफुल झालेले असतात, त्यानंतरही तुमचे प्रयत्न सुरू करणं याचा अर्थ असतो पर्सिव्हरन्स आणि तो तुमच्या आयुष्यामध्ये सुरू ठेवा. बाहेर जाऊन काय करणार आहे? कॉकरोच गँगमध्ये सहभागी व्हाल. त्याच्याने आउटपुट काय मिळणार आहे तुम्हाला? देशामध्ये अनस्टेबिलिटी अजून वाढेल. तुम्हाला त्यामध्ये नाही तुम्हाला कमी करायची आहे, एन्ट्रॉपी कमी करायची आहे तुम्हाला आणि त्यासाठी तुम्ही बाहेर पडताना काहीतरी बनून बाहेर पडा. म्हणून पर्सिव्हरन्स गँग व्हा. काहीतरी
करून दाखवा आणि तेव्हाच तुम्ही बाहेर पडायचं आहे. आता ज्यांचे खूप सारे अटेम्प्ट झालेले आहेत त्यांना वाटू शकतं की आता खूप वर्ष झाले, आता मी प्लॅन बी एक्झिक्यूट करतो, तर डिसेंबरपर्यंत थांबून घ्या. कारण की या एक्झाम तेवढं देऊन द्या आणि त्यानंतर नक्कीच जर जास्त प्रयत्न झालेले आहेत, जास्तच अटेम्प्ट झालेले आहेत, तर तुम्ही प्लॅन बी सोबत परीक्षा देऊ शकता. म्हणजे अभ्यास तर झालेला असतो. मग तुमचा जो जॉब वगैरे जे मिळणार आहे ते जॉइन करा आणि नंतर साइड बाय साइड जर वयामध्ये तुम्ही बसत असले तर तो परीक्षा तुम्ही देत राहा. आणि आता तर असं बाहेर पडा ना, की ज्याला 140च्या वरती आहे, 145च्या वरती आहे, तो नक्की बाहेर पडलेला आहे, की मला छान मार्क्स आहे, तर मी आता सेलिब्रेट करतो. काहीतरी तो आनंदात असेल, काहीतरी खायला गेला असेल, त्याच्या बाजूच्याच टेबलवर जाऊन बसा आणि एवढे खुश दाखवा, की त्याला वाटेल, "अरे, माझे मार्क्स कमी आहेत का?" बाहेर पडा आणि फ्री राहा. जोपर्यंत मनावरती हे दडपण ठेवाल, जोपर्यंत मनावरती स्वतःचा कॉन्फिडन्स कमी ठेवाल, त्याचा रिफ्लेक्शन तुमच्या ग्रुप सीच्या पेपरमध्ये, तुमच्या ग्रुप बीच्या प्रिलिम्समध्ये दिसणारच आहे आणि ही प्रिलिम्स खराब गेली ना, ग्रुप सी मेन्सचा पेपरही खराब जाणारच. कारण की ओव्हरऑल कॉन्फिडन्स कमी होत जातो. मला असं वाटायचं मला मॅथ्स जमत नाही आणि ओव्हरऑल काय झालं, की त्या मॅथ्सचा फोबिया एवढा बसला ना मला, की माझा तिथे परफॉर्मन्स आपोआपच म्हणजे तिथे 217 उत्तर काढते आणि 317ला टिक करते. एवढ्या सिली मिस्टेक मी तिथे करते. कारण की त्या आकड्यांची मला भीती बसली. तर ही भीती मनातनं काढा, पेपरची भीती मनातनं काढा आणि परत प्रयत्न सुरू करा. आज थोडा आराम घ्या आणि उद्यापासून पुन्हा अभ्यास करा. एवढंच सांगून मी तुम्हाला आज थांबवते आणि ऑल दी बेस्ट, सगळ्यांना ऑल दी बेस्ट. काही ना काही होणारच आहे आयुष्यामध्ये. टेन्शन घेऊ नका. इथे नाही तर कुठे ना कुठे होणार आहे. जे टॉपर होते ना, मी पण टॉपरपैकी होती. घरी आहे. आणि जे एटी लागायचे ना, करोडोत कमवत आहे. सो काही नसतं असं. आयुष्य कधी बदलेल सांगता येत नाही. प्रयत्न करत राहायचे. जो थांबला, ज्याने रिस्क घेण्यापासून थांबला, त्याचं काही होत नाही आयुष्यामध्ये. रिस्क घ्या आणि आता अभ्यासाला परत अभ्यास सुरू ठेवा. थँक यू.